आज शब्दसरी व्याख्यानमाला पुष्प तिसरे मध्ये कवी आणि कविता या विषयावर आपले विचार मांडण्यासाठी उपस्थित झालेला आहे. सन्माननीय लाखे सरांना मी विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. तत्पूर्वी जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आदरणीय लाखे सर. सर्व कवी, कवयत्री, रसिक आणि आपण सर्व सर्वज्ञ आणि मर्मज्ञ सर्वांना राजन लाखेचा नमस्कार. प्रथम शारदेच्या दरबारात आपण आलेलो आहोत. कवी आणि कविता हा विषय आहे. या विषयाच्या माध्यमातून कवी म्हटलं आणि कविता म्हटलं की दोन्ही ठिकाणी कवी असेल तर शब्द असेल आणि शब्द असेल तर कविता असेल. तर या शारदेच्या दरबारात प्रथम मी शारदेला वंदन करतो आणि सप्तरंग या कला, क्रीडा, विज्ञान, साहित्य, संगीत अकादमीच्या माध्यमातून हा जो शब्दसरी व्याख्यानमाला जी आज व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प आहे त्यामध्ये मला येण्याचा योग आला, संधी दिली, त्याबद्दल मी त्याचे संस्थापक संचालक डॉक्टर रवींद्र वेदपाठक, सचिव विजय सातपुते आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि या विषयाकडे वळतो, कवी आणि कविता. मित्रांनो, शब्द विषय त्यांनी दिलेला आहे मला. कवी आणि कविता हा त्यांनी दिलेला विषय. म्हटलं तर दोनच शब्द आहेत, कवी आणि कविता. तर कवी म्हटलं की कविता करणारा तो कवी, हे साहजिकच झालं. मराठी कविता ही जिथून उगम पावली म्हणजे मराठी कविता ही संत ज्ञानेश्वराच्या अमृतमय वाणीतून साकार होऊन संत नामदेवाच्या भक्तीला, अवीट भक्तीला वाट देत पुढे आले आहे. तर संत तुकारामाच्या साध्या, सोप्या पण सरळ पण अर्थवाही शब्दातून लौकिक आणि अलौकिक या व्यवहाराला, भक्तीच्या व्यवहाराला खुणावत आले. संत एकनाथाच्या कवितेने जर बघितलं आपण तर संत एकनाथाच्या कवितेने लौकिक आणि अलौकिक या जीवनाच्या मांडणीला सारखं स्थान देऊन लोकशिक्षणाचं अव्याहत कार्य केले. तर संत रामदासांच्या कवितेने तत्वज्ञानाचा आणि विचारांचा हा जो पसार आहे तो आपल्या पुढे रोखठोक शैलीत मांडलेला आहे. शाहीर होते, शाहिरांनी डफ आणि तुंतुने यांच्या माध्यमातून एकाच वेळी सुरेल संगीतातून पोवाडा आणि लावणी यांच्या या माध्यमातून रसिकांची शिणलेली मने ताजी केलेली आहे. केशवसूत जर बघितलं तर केशवसूतांनी मराठी कवितेला आशय आणि अभिव्यक्तीच्या तांत्रिक अंगातून काही प्रमाणात मुक्त करून आधुनिकतेकडे वळवण्याचं काम केलेलं आहे. कविवर्य कुसुमाग्रज कविवर्य यांनी योग शिक्षण समूह जो म्हणतो आपण समाज समूहनिष्ठा आणि जीवननिष्ठा याची योग्य जोड दिली. भारत तांबे यांनी नादमयता, सौंदर्यमयता ही कवितेला दिलेली. कवी अनिल यांनी मुक्त छंदातून कवितेला एक वेगळं रूप दिलेलं आहे. वसंत बापट, विंदा करंदीकर आणि तिसरे जे मंगेश पाडगावकर या तिघांनी मिळून पूर्ण भ्रमण केलं, महाराष्ट्राचं भ्रमण केलं आणि कविता मनामनात जागृती करण्याचं काम केलं. तर नारायण सुर्वे त्याच वेळेचे समकालीन कवी आहेत, पण त्यांनी ही कामगारांची चळमळ आपल्या याच्यातून, आपल्या कवितेतून दाखवली. बहिणाबाई, त्यानंतरचा काळ आला, बहिणाबाई आहेत, आनंद यादव आहेत, त्यानंतर नादू महानोर आहेत. यांनी निसर्ग कवितेचं एक मोठं दालन उघडलं. त्याचप्रमाणे दया पवार, नामदेव ढसाळ, उमनदादा कर्डक, अमनदादा निंबाळकर. कुठेतरी आवाज येतोय? कृपया सर्वांना विनंती, आपले माईक म्यूट करा, व्यत्यय नको. रवींद्रजी, कुणाचा माईक चालू असेल तर म्यूट करा, होस्ट या नात्याने. हां सर. तर जो म्हटलं मी दलित,
त्या नामदेव ढसाळ यांनी दलित नामदेव ढसाळ या सर्वांनी वामनदादा कावडे, वामनदादा निंबाळकर यांनी दलित कवितेच्या व्यथा, दलितांच्या व्यथा आणि वेदना आपल्या कवितेतून सादर केलेल्या आहेत. आता एक लक्षात घ्या की कोणतीही जी साहित्य कृती असते त्यामध्ये मानवी भावभावना आणि जीवनानुभव विविध मूल्यांचे दर्शन द्यावं. मित्र जीवन मूल्य जी आहे ही कवितेतून कमी अधिक प्रमाणात येतात हे लक्षात. कवितेच्या अंतरंगात जर आपण जाऊन पाहिलं तर कवितेच्या अंतरंगात जर गेलो म्हणजे राग, लोक, आवाज येतोय कोणाचा तरी? कुठेतरी आवाज येतोय. गेला? हा सर गेलाय. कवितेच्या अंतर्गत जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये राग, लोभ, प्रेम, तिरस्कार या इत्यादी भावभावना म्हणा, वीर शृंगारादी रस, त्याचप्रमाणे समता, ममता, धर्म निरपेक्षता, प्रामाणिकपणा, संघर्ष, प्रेम ह्यासारख्या जीवन मूल्याचं त्यामध्ये आपल्याला कवितेच्या अंतरंगात जर आपण गेलो तर त्यामध्ये हे वेगवेगळं दर्शन आपल्याला जीवन मूल्य ही दर्शन आढळतात. खरं पाहिलं तर कवी आणि कविता हा जर आपण भाग घेतला तर त्यामध्ये परस्पर संबंध इतका जुळलेला आहे की कवी आणि कविता म्हणजे एक रूपच. कारण त्याच्याशिवाय एकमेकांशिवाय दोन ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्यांना वेगळं करू शकत नाही हे लक्षात घ्या. पण कवीची दृष्टी जी असते ही कवी आपण पहिल्यांदा असं करू याप्रमाणे कवी आणि कवितामध्ये पहिल्यांदा कवी बघू, नंतर कविता बघू आणि नंतर कवी आणि कविता बघू. तर यामध्ये जर विचार केला आपण कवीच्या दृष्टीने फक्त एकच लक्षात घेतलं तर कवीची दृष्टी जी आहे ही वेगळी असते सर्वसामान्याच्या दृष्टीपासून. आता सर्वसामान्याची दृष्टी फॉर एक्झाम्पल समजा आपण घेतलं शब्दांचं तर एक लक्षात घ्या की एखादं झाड त्या झाडाचं जे आहे त्या झाडाला सर्वसामान्याचा जो माणूस आहे तो पाहताना त्या सर्वसामान्य झाडाकडे बघेल आणि म्हणेल की हे झाड आहे, सुंदर आहे, छान आहे, हिरवा आहे, हिरवगार आहे वगैरे वगैरे. परंतु तीच दृष्टी जी जर कवीची असेल तर त्या हिरवे त्यातील ते झाड, त्यातील हिरवी पानं, त्या हिरव्या पानावर एखादी अळी असेल ज्याचा रंग आणि रूप त्या झाडाशी जुळलेला असेल तर त्या झाडाची त्या अळीची होणारी हालचाल, त्या पानाचा आकार, विविध रंगाचे त्यामध्ये विविध काही रूप असतील तर तो भाग हा सगळ्यात कवीच्या नजरेमध्ये येतो हे लक्षात घ्या. दुसरं एखादं उदाहरण समजा घेतलं, ही दृष्टी कशी आहे फक्त एक लक्षात घ्या. तर एखादी स्त्री आहे, एखादी स्त्री रस्त्यावरून चालते तर त्याप्रमाणे सामान्य माणूस जाताना टवाळकी करेल किंवा एखाद्या वेळेला सामान्य माणूस साधा असेल किंवा कसाही तर तो काय म्हणेल, वा काय ठुमकत चालली आहे, काय डौलदार आहे. एखादा टवाळकी करणारा माणूस असेल तर म्हणेल हाय क्या चाल आहे. म्हणजे त्याच्या शब्दात जो भाव आहे तो शब्दातला भाव तो त्याप्रमाणे सामान्य माणूस व्यक्त करेल. पण हा जर समजा कवी असेल तर तो कवी काय म्हणेल हे लक्षात घ्या. तो कवी म्हणतो त्याप्रमाणे चालणे शिंपीत जाशी चालता तू चंचले, ओंजळीत उधळीत मोती हा सरी तारा फुले. आता चालणे शिंपीत जाशी हे सामान्य माणूस म्हणू शकणार नाही. हा जो फरक आहे ही दृष्टी आहे, ह्या दृष्टिकोनातून कवीला बघणं आवश्यक आहे. दुसरा एखादा भाग घेऊ आपण, एखादा निसर्ग आहे. आता निसर्ग म्हणजे सौंदर्य सृष्टीचा हा खजिनाच आहे ज्यामध्ये पाऊस आहे, इंद्रधनु आहे, इंद्रधनुष्य आहे. ते पावसाचं रूप कधी अवखळ आहे तर कधी रौद्र रूप आहे. विविध रंगाची फुलं आहेत, पाने आहेत, पहाड आहेत, आपलं हिमालय पर्वतांच्या रांगा आहेत. हे सर्व सृष्टीचं दर्शन जर बघितलं आपण तर त्या थोडक्यात काय दिसतं की हे जग सुंदर आहे. हे जग सुंदर पाहण्याची जी दृष्टी जी असते जेव्हा पर्यटनाला माणूस एखादा जातो आणि कवी जातो या दोघांमध्ये फरक असतो. त्या दोघांमधला फरक त्या वेळेला त्याच्या नजरेला येत असतो आणि नंतर एखाद्याला वर्णन करायचं जर आपण सांगितलं की वर्णन कर तू काय पाहिलं तर तो एका दृष्टीने सामान्य माणूस सांगेल आणि दुसऱ्या दृष्टीने कवी सांगेल. हे लक्षात घ्या. एका कवीच्या याच्यातूनच तुम्हाला सांगतो. तो जग हे सुंदर आहे. सुंदर आहे तर कसं, सुंदर सुंदर जग हे सुंदर, नभी निशेला फिरता रांगण, सुंदरता ही शिळे शिळेवर, बघणी भुलतय मन हे दुर्बल. सुंदर सुंदर जग हे सुंदर, नभी निशेला फिरता रांगण, सुंदरता ही शिळे शिळेवर, बघणी भुलतय मन हे दुर्बल. भारा, एक शब्दाकडे लक्ष द्या. भारा उन्या रूपाने सुंदर, भारा उन्या रूपाने सुंदर, पुलकित प्रसन्न नेत्र सुदर्शन, शोधली जागा त्या टापूवर घेते विसावा दृष्टी क्षणभर. पाऊल का दिसती चित्रे,
पाऊल वाटा दिसती चित्रे संदर्भ जातो त्या पावलांवर, वाटे रेखाटून करावी चित्रे सजीव या धरतीवर. जगण्याचा आनंद केवळ, जगण्याचा आनंद केवढा कसा उमटतो मना मनावर, वेचक दृष्टी भेदक डोळे घेते सृष्टीचे निसर्ग दर्शन. इंद्रधनुची नवी सुंदरता, एक एक जो आहे इंद्रधनु आलाय, इंद्रधनुची नवी सुंदरता, ढगात पर्जन्याचा खेळ, क्षणात भिजतो क्षणात कोरडा माणूस तो या धरतीवर. लखलख त्या शिखरांवर खेळ, शिखर आले, लखलख त्या शिखरांवर खेळ, सोनेरी किरणांच्या धारा, दिपुनी जाती नयन देखणे, बघुनी सप्त सुंदराची शोभा. सागर लाटा, सागरी आला, सागर लाटा उडे पिसारा, सागर लाटा उडे पिसारा, फुलवेला हलचल तो किनारा, प्रफुल्ल जीवनाचा पसारा, उलगडतो जीवन पटसारा. आणि एक लक्षात घ्या, जेव्हा जीवन सुंदर जरी म्हटलं त्यामुळे सुख आलं आणि दुःखी आलं, दोन्ही समतोल आहे. जरा सुखाचा लोट दुःखाचा, जरा सुखाचा लोट दुःखाचा, मारून प्रेम करावे या जगण्यावर, अगणित आशा अल्प निराशा, झाकून प्रेम उधळावे या जन्मावर. जीवन गाणे शेवटी, जीवन गाणे हे ही जगणे, जीवन गाणे हे ही जगणे, गाण्याचे हे रूपच सुंदर, सुंदरतेच्या कलशामध्ये नव्या युगाचा नवा मधुर स्वर, नव्या युगाचा नवा मधुर स्वर. हा जो स्वर आहे, हा नव जे युग आहे, हे युग हा कवी त्या दृष्टिकोनातून तो बघतो आहे. हे युग त्याला निर्माण करायचं आहे. कवितेचं जे युग आहे त्याला त्याच्या शब्दातून निर्माण करायचं आहे. त्याला शब्दाचा जी शब्द त्याला आहेत त्या शब्द चपखळपणे त्याला ते घ्यायचे आहेत. मग त्यामध्ये कवी जर असेल तर कवीला एक दृष्टी असते, लक्षात घ्या. कवीला दृष्टी कशी असावी, तर त्यावेळेला तो निरीक्षण शक्ती जी त्याची आहे, जसे मी मगाशी म्हटलं की एखादं झाड आहे आणि त्या झाडावर एखादी अळी आहे, पण ती एक रंग आणि रूप एक झालेली आहे, पण ती सामान्य माणसाला दिसणार नाही, ती ह्याला दिसते आहे, म्हणजे त्याची निरीक्षण शक्ती. ही निरीक्षण शक्ती कशी, त्या संस्कृत मध्ये म्हटलेलं आहे, निरीक्षण साध्य द्विगुण नराणाम तदर्थ मात्राच वचहा प्रवृत्ती इत्येव मत्वा विदिता विदीर्णा एक एक जिव्हा नयनम द्वयंच. अर्थात जी निरीक्षण शक्ती आहे, माणसाला दोन डोळे दिलेले आहेत आणि एक तोंड दिलेलं आहे बोलण्याकरता, आणि निरीक्षण शक्ती जी आहे डोळे बोलण्याकरता. देवाची ही जी प्रक्रिया आहे किंवा देवाचे हे निर्माण आहे, त्यामध्ये साहजिकच एक लक्ष येतं की वेधल्या जातं की दोन डोळे दिलेले आहे, म्हणजे निरीक्षण शक्ती ही बोलण्यापेक्षा जास्त हवी, त्याच्यातच दाखवून दिलेलं आहे. नाहीतर दोन डोळे नाही. ती निरीक्षण शक्ती कवी जवळ, आणि कवी हा त्या निरीक्षण शक्तीचा बरोबर उपयोग करणारा म्हणजे तो कवी किंवा लेखक. आता या लेखकात प्रतिभा असते, कवीमध्ये प्रतिभा असते. प्रतिभा आणि प्रज्ञा हे शब्द आपण नेहमी वापरत असतो, पण लक्षात घेण्यासारखं आहे की प्रतिभा म्हणजे काय. म्हणजे तुम्ही प्रतिभा म्हटलं म्हणजे की साहेब तुम्ही जे काही केलेलं आहे त्यामध्ये दुसऱ्यांनी वाह म्हणावं एवढीच प्रतिभा पुरती मर्यादित आहे का. ही प्रतिभा जर तुम्ही म्हटलं तर एक लक्षात घेण्यासारखं असं आहे की प्रतिभा म्हणजे नवोन्मेषशालिनी प्रज्ञा इति प्रतिभा, म्हणजे त्यामध्ये प्रज्ञा आली. प्रज्ञा आणि प्रतिभा, तर प्रतिभा म्हणजे सृष्टीतील निगूढ अशी सौंदर्य रहस्य शोधून काढण्याचं जे सामर्थ्य ज्या शक्तीत आहे ते म्हणजे प्रतिभा. ही प्रतिभा जर असेल, आता या प्रतिभा म्हटलं म्हणजे त्यामध्ये दोन प्रतिभा लक्षात घ्या, एक कारयत्री प्रतिभा आणि एक भावयत्री. कारयत्री जी प्रतिभा आहे ती नवनिर्माण क्षमता असलेली प्रतिभा म्हणजे कारयत्री प्रतिभा, आणि दुसरी भावयत्री प्रतिभा म्हणजे रसग्रहण करण्याची शक्ती असलेली प्रतिभा म्हणजे भावयत्री. आता या दोन प्रतिभामध्ये नवनिर्माण करण्याची शक्ती म्हणजे सर्जनशीलता ही कवीमध्ये आहे. रसग्रहण तर हा नंतरचा प्रकार आहे. पहिल्यांदा रसग्रहण करून कविता करायची, ही कविता करून दुसऱ्याला रसग्रहण करायला लावायचं, हे ज्याचं त्याचं त्याने ठरवायचं. तर ह्यामध्ये या दोन्ही गोष्टीमध्ये जर आपण बघितलं तर नवोन्मेषशालिनी प्रज्ञा इति प्रतिभा जर असं म्हटलेलं आहे, तर मग प्रज्ञा म्हणजे काय हा एक प्रश्न येतो. मग प्रज्ञा म्हणजे काय, तर प्रज्ञा ही प्रतिभेच्या वर आहे, लक्षात घ्या, एक पातळीवर. कशी, तर ह्यामध्ये प्रज्ञा म्हणजे प्र आणि ज्ञा, ज्यामध्ये प्र म्हणजे प्रतिभा अधिक ज्ञान म्हणजे प्रज्ञा. क्या बात आहे, ही जी आहे प्रज्ञा जी आहे ती प्रज्ञा. आता प्रज्ञा म्हणजे प्रतिभा मी पहिलेच सांगितलं काय आहे, त्यामध्ये ज्ञान
मिळवलेला आहे आणि प्रज्ञा तयार झालेली आहे. मग ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? तर ते ज्ञान कवीला असायला पाहिजे. असतं जे म्हणजे शब्दाचं ज्ञान आहे, वृत्ताचं ज्ञान आहे, लयाचं ज्ञान आहे, भाषेचं ज्ञान आहे, विचाराचं ज्ञान आहे. ही विचार ही जी शक्ती आहे आणि त्यामुळे हे जेव्हा एकरूप होते तेव्हा ती कविता निर्माण व्हायला कारणीभूत ठरते. आता हे जे आपण जे म्हणतो आहे, मग हा प्रश्न येतो की हे मिळतं कुठून? हे मिळतं कुठून? तर हे याच्यासाठी व्यासंग किंवा अभ्यास हाच एक हे म्हणायला हरकत नाही. कारण जेव्हा 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 एखादा माणूस कविता करतो, आता तुम्ही समजा कविता, तुम्ही रसिक आहात, कवी आहात, पण कवी करताना कधी असा विचार केलाय का? विचार करा की आपण समजा एखादी कविता केली तर ती कविता कोणत्या रसात बांधलेली आहे याचा कधी विचार कोणी केला का? त्यामध्ये शृंगार रस आहे, वीर रस आहे, करुण रस आहे, अद्भुत रस आहे, भयानक रस आहे, बिभत्स रस आहे, जी काही रस आहेत नऊ, त्या रसांमध्ये तुमची कविता कोणत्या रसामध्ये बसते हा कधी विचार केलेला आहे का? मला असं वाटत नाही की हा कोणी सर्वसाधारणपणे विचार करतो. कविता आहे, कविता केली, दुसऱ्यांसमोर सादर केली आणि त्यांनी वा म्हटलं की शाबासकी मिळवली. असं इथपर्यंत होता कामा नये. कविता ती चांगली असेल असं मी मुळीच म्हणत नाही, पण जेव्हा तुम्ही विश्लेषण करता, जेव्हा तुम्ही स्वतःचं विश्लेषण करता, स्वतःच्या शब्दाचं विश्लेषण करता, त्यावेळेला हे जाणून घेणं आवश्यक आहे की ही कविता आपण कुठल्या ह्याच्यात आपली बसते, ह्या ह्याच्यात या आहे कोणत्या रसात बसते आहे हा विचार करून त्यामध्ये मग कविता कशी आहे, मग त्यामध्ये शब्द सौंदर्य, भाव सौंदर्य वगैरे वगैरे हा असेल मग कवितामध्येच आहे. पण हा जो कवी आहे ज्यामध्ये प्रज्ञा आणि प्रतिभा आहे, त्या ज्या विचारात जर आपण केला तर लेखकाच्या लिखाणात जर असेल तर प्रज्ञा, प्रतिभा, प्रगल्भता आणि त्यांनी घेतलेला जीवनानुभव ह्याचा खरं पाहिलं तर अपूर्व संगम असतो. त्यामध्ये चिंतन, मनन, व्यासंग, अवलोकन, भाष्य ह्या आणि त्याने विचारात घेतलेला समाज ह्याचं परिपूर्ण चित्र असतं हे लक्षात घ्या. लेखक काय करतो, कवी काय करतो, आपली प्रतिभा किंवा केलेली कविता दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता आटोकाट प्रयत्न करतो. कसा प्रयत्न करतो हे तुम्हाला माहिती आहे. आणि तो त्याच्या तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना तो पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना त्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवर मात करून तो पोहोचण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय, तो रसिकांच्या कवितेचा कौल घेऊन आपल्या प्रतिभेचा डौल त्यांच्या हृदयात फडकवतो, तेव्हा तो यशस्वी. वा, ही जी यशस्वीपणा जो आहे या यशस्वी होतो, त्यामध्ये काय काय या यशस्वीपणामध्ये त्या शब्दाची शक्ती फळाला आलेली असते, हे त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसते, लक्षात घ्या. मग त्यामध्ये या कवितेत महत्वाचं काय, मग कवितेत महत्वाचं म्हणजे मग या कवीमध्ये शब्द महत्वाचे, मग या अर्थ महत्वाचा आहे, आशय महत्वाचा आहे, अनुभव महत्वाचा आहे, अनुभूती महत्वाची आहे, जाण महत्वाची आहे, जाणीव महत्वाची आहे. मग ही जाणीव म्हणजे कशी, शब्दात मानवा तुझ्या जाणीवा तोडून मापून बोल, अक्षर अक्षर गुंफित जा रे, शब्दांचा सावर तोल, शब्दांचा सावर तोल. वा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुला आहेच, अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुला, पडू दे विचारांचा सडा, हृदय हृदय जिंकित जा रे, रुजवत विचार खोल, अक्षर अक्षर गुंफित जा रे, शब्दांचा सावर तोल. शब्दाचे सामर्थ्य, शब्दाचे सामर्थ्य, शब्दाचे सौंदर्य, शब्दाचे कारुण्य, शब्दाचे तारुण्य. मी तारुण्य शब्द वापरतोय, लक्षात घ्या. शब्दाचे कारुण्य, शब्दाचे तारुण्य, तरुण शब्द उचलित जा रे, जे शब्दांचा तू कौल, अक्षर अक्षर गुंफित जा रे, शब्दांचा सावर तोल, शब्दांचा सावर. क्या बात आहे सर, वा. हे करायची आहे ज्यामध्ये त्या कवीने आपल्या प्रतिमेतून साकारलेली जी कलाकृती आहे, जी कलाकृती, जी साहित्य कृती आहे, ती सरस आणि अस्सल आहे. हे कशावरून ठरतं तर त्याच्या 11 पातळ्या आहेत. या 11 पातळ्या कोणत्या, तर समीक्षकाच्या पातळ्या आहेत. ती पातळ्या म्हणजे एक तर ती कविता तुमची झालेली, जेव्हा तुमची कविता झाली आणि त्यामुळे तुम्ही ते लोकार्पण जेव्हा करताय, रसिकार्पण जेव्हा करताय, तेव्हा तुमचा प्रवास त्या कवितेचा संपलेला असतो. कारण तुम्ही ते लोकार्पण केलेली असते. आज आता लोक ठरवणार की ती कविता कशी आहे. मग ते वाचन करणार, अवलोकन करणार, आस्वाद घेणार, अर्थ निर्णय करणार, विश्लेषण करणार, मूल्यमापन करणार, गुणदोष दर्शन ठरवणार, त्याची तुलना करणार, चिकित्सा करणार, सिद्धांत प्रस्थापित करणार आणि शेवटी तुम्हाला निर्णय देणार की कविता कशी आहे. पण हा प्रवास जेव्हा चालत असतो त्याच्या मनात, तेव्हा तो तुम्हाला माहित नसतं. जेव्हा एखादा पिक्चर किंवा एखादा चित्रपट होतो तेव्हा त्याला करायला 1-1.5 वर्ष लागतं, पण ते 3 तासात तुम्ही बघून 3 मिनिटाच्या 3 सेकंदाच्या आत सांगता तुम्ही की ही चांगली आहे किंवा हा बेकार चित्रपट आहे किंवा चांगला चित्रपट आहे. पण त्याच्या मागे जी ही आहे, हा 3 मिनिटात 3 वर्षाचा चित्रपट 3 तासात बघून 3 सेकंदात तुम्ही सांगताय.
हीच कवितेची हे तुम्ही करायला किती वेळा सुरेश भट जेव्हा कविता गझल करतो काही वेळेला एखादा शब्द अडला आणि एखादी गझलचा शेर अडला तो कधी कधी महिनोन महिने तो होत नसे आणि महिनोन महिन्यानंतर तो आठवत असेल की हा शेर पहिला जो म्हटला आहे त्याच्याशी जुळतो आहे हे त्यांना कधी कधी नंतर हे लक्षात येतं. या कवींबद्दल सोपं नाही. कवी आहेत तुम्ही सर्व कवी आहात पण या कवीबद्दल म्हणजे हे भाग्य असं मी म्हणेन की कवी आहात. कारण काय या कवीबद्दल समर्थ रामदासांनी म्हटलंय आता वंदू कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर कवी अमृताचे मेघ कवी नवरसाचे ओघ. लक्षात घ्या नवरसाचे ओघ जगासी आधार कवीश्वर दयासी माझा नमस्कार. हे कोण म्हणतं समर्थ रामदास म्हणतात. म्हणजे कवीची शक्ती सामर्थ्य हे लक्षात घ्या किती असायला पाहिजे. श्रवण सुखाच्या मंडपात वसंत ऋतूचा अनुभव देणारी अभिव्यक्ती म्हणजे कवी. कवीचं सामर्थ्य आहे. शब्द भांडारातून नेमका शब्द उचलणं आणि त्या नेमका शब्दाचं त्याचं नाजूक सौंदर्य ते गुंफणारी व्यक्ती म्हणजे कवी आहे. त्यामुळे तुम्ही कवी आहात ही भाग्याची गोष्ट आहे असं मी म्हणेन. आणि हे सांगताना तुम्ही आयुष्यात काय करू शकत नाही या शब्दातून एक उदाहरण तुम्हाला सांगतो. गौतम बुद्ध आहे. गौतम बुद्ध होते. गौतम बुद्धाबरोबर एक किशोरवयीन बालक होता. तो बालक जो आहे तो त्यांच्या एक दिवस त्यांच्या जवळ आला आणि त्यांना म्हणाला गुरुदेव मला एक नवीन वस्त्र पाहिजे. अरे ते गौतम बुद्धांना आश्चर्य वाटलं. अरे नवीन वस्त्र हा मागतोय. मी दररोज माझ्या प्रवचनामध्ये आसक्ती सोडवण्याचं काम करतो आहे आणि नवीन न घेण्याचं काम करतोय आणि ही आसक्ती याला आली कुठून. हा नवीन वस्त्र मागतोय. पण त्यांनी विचार केला नाही. म्हणाले ठीक आहे हे घे नवीन वस्त्र. त्याला नवीन वस्त्र दिलं. तो नवीन वस्त्र त्याने घेतलं पांघरलं आणि आनंदात आश्रमाने फिरायला लागला. जणू काही आनंद त्याने पांघरलेला. आणि फिरल्यानंतर 2 दिवसांनी गौतम बुद्धांनी त्याला बोलवलं. गौतम बुद्ध म्हणाले बाळा तुला मी एक नवीन वस्त्र दिलं होतं त्याचं तू काय केलंस. तो म्हणाला गुरुदेव नवीन वस्त्र माझं आसन फाटलेलं होतं म्हणून मी त्या आसनाचं नवीन वस्त्राचं आसन केलं. बरं काही हरकत नाही बाळा पण त्या आसनाचं तू काय केलंस. ते म्हणाले की जेव्हा सभागृहात प्रार्थनेच्या वेळी जेव्हा मी तुमच्या समोर बसतो त्यावेळेला ऊन माझ्या अंगावर येतं आणि तिथे असलेला पडदा हा जीर्ण झालेला होता. त्याची लक्तरा झाली होती. मग मी त्या आसनाची तो पडदा केला. अरे वा मग त्या जुन्या पडद्याचं काय केलं प्रश्न. आता जुन्या पडद्याचं मी जुन्या पडद्याची फडकी केली. बर मग त्या जुन्या फडक्यांचं काय केलंस. गुरुदेव ती फडकी जी होती त्याच्यातले मी धागे काढले आणि तुम्ही जेव्हा येता पायघड्या जिथून पायघडे आहे त्याच्यामध्ये जी छोटे छिद्र आहेत ते छिद्र या धाग्याने बुजवून टाकले. गुरुदेव आश्चर्यचकित झाले. एक मी तुला वस्त्र दिलं आणि तू त्याचा इतका छान उपयोग केलास तर तुला तर अख्खं आयुष्य दिलंय मी त्याचा तू काय उपयोग करशील हे तुम्ही मला मी विचारही करू शकत नाही. गुरुदेव हे म्हणणं आणि आपल्या कवीला शब्दाचं भांडार खुलं आहे. त्या शब्दसंग्रहाच्या भांडारातून घेतलेल्या शब्दातून माळून गुंफून काय काय कवी नाही करू शकत हे मला म्हणायचं. कसा आहे तो शब्द भांडार आपण कुठून आणि कसा घ्यायचा ते आपल्याला ठरवायचं आहे. क्या बात आहे. तर ही जी आहे आणि शब्द भांडारामध्ये जर आपण एकदा बघितलं तर थोडं लक्षात येतं आपल्या की गदिमा म्हणतात ज्योतीने तेजाची आरती. कुठून आला हा शब्द. तर बालकवी म्हणतात श्रावण मासी हर्ष मानसी. आता हिरवळ दाटे चोहीकडे पुढे जे काही असेल पण श्रावण मासी हर्ष मानसी कुठे आले हे शब्द. हे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे. हा शब्द ही शब्दांची जी गुंफण आहे त्याचा जो मार्मिक अर्थ आहे हा मार्मिक अर्थ आपल्याला जेव्हा सुचेल त्यावेळेला आपल्याला आपलं पण जाणवेल आणि आपल्याशी धन्यता वाटेल की नाही आपल्याला हा वर्ष सुचला. एखाद्या वेळेला तुम्हाला जाणवत असेल की तुम्ही एखादी कविता करतो आणि कविता करल्यानंतर 8 दिवसांनी आपल्याला जाणवतं की नाही तो जो शब्द होता ना तो बरोबर नाहीये आपण हा शब्द घालू. का जाणवतं कारण 8 दिवस निघून गेलेले असतात. चिंतन मनन चालू असतं आणि त्या चिंतन मननातून एखादा शब्द येतो आणि त्या ठिकाणी बरोबर बसतो. हे त्यावेळेला तुम्हाला कळतं की 8 दिवस गेले बरे झाले कारण आज मला हा शब्द सुचला. हा जो फरक आहे हे झालं कवी. आता
कवीची कविता हा कवी जेव्हा करतो, पण ही कविता म्हणजे कवीची ताकद आहे. मग ही कवीची ताकद म्हणजे काय, तर शब्दांची ताकद, शेवटी शब्दांची ताकद. मग शब्दांमध्ये काय, मग त्यामध्ये रूप आहे, शब्द जे आहेत, शब्द, रूप, भाव, आशय, भाषा, विचार, कल्पना, लय. कशी, शब्द सौंदर्य, रूप सौंदर्य, भाव सौंदर्य, आशय सौंदर्य, भाषा सौंदर्य, त्यानंतर विचार सौंदर्य, कल्पना सौंदर्य, लय सौंदर्य आणि नाद सौंदर्य. या सगळे एक रूप जेव्हा होतात तेव्हा ती कविता. पण सगळे एकाच ठिकाणी असेल असंही नाही. एखादा जरी त्यामधला गुण असला तरी ती कविता त्याकडे ती कविता होते. शब्द सगळे, कदाचित एखाद्याला भाषा सौंदर्य असेल, रूप सौंदर्य असेल, कधी शब्द सौंदर्य असेल, कधी लय सौंदर्य असेल. मग लय सौंदर्य मध्ये यमक आलं, कारण यमकाशिवाय तुम्हाला लय सौंदर्य मिळणार नाही, ही हमखास गोष्ट झाली. मग जर मिळणार नसेल तर मग शब्द सौंदर्य, कारण काय की लय एक याचा हे आहे, लय जो यमक आहे, यमकाबद्दल असं म्हणता येईल आपल्याला की शब्द जेव्हा येतात, एक एक येतात, भय नसते कवितेला जेव्हा यमक नाचतो. लक्षात घ्या, भय नसते कवितेला जेव्हा यमक नाचतो, लय असते कवितेला जेव्हा यमक रंगतो. कुणाच्या यमक येते अभाव मधुरतेचा, येई यमक ठाव हृदयातून रसिकतेचा. क्या बात आहे, क्या बात आहे. पुन्हा सांगा सर, पुन्हा सांगा, पुन्हा सांगा. त्यामुळे भय नसते कवितेला जेव्हा यमक नाचतो, लय असते कवितेला जेव्हा यमक रंगतो. नच यमक तेथे अभाव मधुरतेचा, घे यमक ठाव हृदयातून रसिकतेचा. हा यमक असायला पाहिजे, कारण लय जेव्हा असेल, जर त्याचं गाणं व्हायचं असेल कवितेचं, तर यमक असणं आवश्यकच आहे. मी थोडंफार काम सुधीर यांच्या श्रीधर फडके बरोबर आता चालू आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पण त्याने श्रीधर फडके जेव्हा बघतो, त्यांना जर एखादा शब्द पाहिजे असेल, एक एक गाणं झालं त्याच्यामुळे, पण त्यांना जो शब्द पाहिजे, हिंदोळा जर पाहिजे असेल, तर दुसरा शब्द रवरच थांबला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण तो रचा ल चढून त्यांना चालत नाही, कारण त्यांची तो आग्रह भूमिका असते की ल पाहिजे. तर तशा प्रकारची जी माझं म्हणण्याचा उद्देश हा, की अशा प्रकारचं जेव्हा जेव्हा आपल्याला कोणतरी बंधन घालतं, तेव्हा आपल्याला कळतं की नाही, हे याप्रमाणे असायला पाहिजे, आपण त्यातून शिकत जातो. आता दुसरं म्हणजे काय, एक कवितेमध्ये विचार असायला पाहिजे, जसं भाव असायला, विचार असायला पाहिजे. आता हा विचार असणं नसणं, किंवा कविता प्रेमाच्या असेल तर विचार नसेल, पण काही कविता अशा असतात ज्या जो फक्त विचार देतात. आणि लक्षात घ्या की विचारांचा जर प्रकाश पडला तर ज्ञानाच्या परिकक्षा रुंदावतात. कसं म्हणतोय मी, विचारांचा प्रकाश पडला तर ज्ञानाच्या परिकक्षा रुंदावतात. सुविचारांचा प्रकाश पडला तर सकारात्मकतेच्या परिकक्षा रुंदावतात. हे लक्षात. लेखणीचा प्रकाश पडला तर प्रतिभेच्या परिकक्षा रुंदावतात, पण शब्दांचा प्रकाश पडला तर सर्जनशीलतेच्या परिकक्षा रुंदावतात. तो सर्जनशीलता म्हणजे हा एकांचा, आता मला याच्यावर दिसलाय की छंद व्याकरण वगैरे, आता एक कोणीतरी विचारलाय मला दिसलाय. आता छंद व्याकरण हाही त्याच्यातला प्रकार आहे, पण छंद व्याकरण हा पुढचा प्रकार आहे. हो, हा प्रकार पहिल्यांदा सुरुवात कवितेला सुचत नाही. कारण काय की मुक्त छंद असा आहे की ज्याला आपण मुक्त हस्ताने रिक्त करण्याचं काम आहे. कारण शब्द कुठे चालली, काय चालली, कविता वाढत जाते. पण मग तुम्ही छंद आणि व्याकरण जर म्हणत असाल तर त्यामध्ये मग वृत्तात जर कविता पाहिजे असेल तर ती मध्ये गझलमध्ये हे वृत्त आहे, ती गझलेच्या अंगाने घ्या किंवा वृत्ताच्या अंगाने घ्या. मग त्यामध्ये तुम्हाला नियम आले, त्यामध्ये तुम्हाला शब्द तेवढेच आले, अक्षर गण वृत्तात आले तर अक्षर तेवढेच जायला पाहिजे, गणाप्रमाणे ते जायला पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात. पण जेव्हा माणूस सुरुवात करतो तेव्हा तो म्हणतो ना आपण भावना व्यक्त करतो. मग हा भावना व्यक्त करण्याचा जो हा परिसर आहे, या परिसरात भावना व्यक्त करण्याचा जो काही भाग तुमच्या भावना निघतात आहे, त्या भावनांनी तुम्ही गुंफून जी काही तयार करताय, जी काही ओळ तयार करताय, वाक्य तयार करताय, ती लयमध्ये असेल, आयदर रिदम ऑर विदाउट द रिदम जर असेल तरी चालेल, पण ती कवितेचा त्यामध्ये भाव येणं आवश्यक आहे. मग छंद व्याकरण जर असेल ही त्याची पुढची पायरी आहे. पण सर्जनशीलता, मग असं वाटलं सर्जनशीलता येते कुठून, हाही प्रश्न पडतो ना. कारण सर्जनशीलता आणायची कशी, मग सर्जनशीलता हे लक्षात घ्या, काय वाचावे कळावे लागत, काय वेचावे कळावे लागत. देव म्हणतो जे हवे ते मागतो,
देव म्हणतो जे हवे ते माग तू, पण काय मागावे ते कळावे. कळावे लागते. सुंदर. हे जे मी म्हटलंय हे वृत्तात आहे, लक्षात घ्या. हे मेनका वृत्तात आहे, ज्यामध्ये हा. नार नाना नार नाना नार ना. कसं काय वाचावे कळावे लागते. जसं मी म्हटलं काय वाचावे नार नाना कळावे लागते, वे कळावे लागते नार नाना. पुढचं नार ना, जसं गाल गागा घ्या किंवा कसंही घ्या. तर ह्या बाबत जो भाग आहे, ह्या जो फक्त मतितार्थ लक्षात घ्या, हा वृत्ताचा भाग आज नाही, कारण ती काही कार्यशाळा नाही, त्यामुळे वृत्ताचा भाग आज नाही. पण ही जी आहे मागावे कळावे लागते, हा मागण्याचा जो प्रकार आहे त्यामध्ये आपल्याला सुचलं पाहिजे की आपण कोणता शब्द उचलायचा, काय वाचावं आणि कुठल्या शब्दात घ्यायचा. आता कविता जो कोणी म्हणतो, जेव्हा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लक्षात येतं आपल्याला की कसं हा कविता हा भावनांचा आविष्कार आहे. हे सरळ वाक्य प्रत्येकाच्या मुखात ते बसलेलं आहे. पण हा नुसता भावनांचा आविष्कार आहे का, हा विचार करा ना थोडासा. आणि नुसता भावना ज्या आहे, पण ज्या वेळेला भावनांचा देशाची तुम्ही कविता लिहिता, विभत्स वृत्ताची याची कविता, भयानक वृत्ताची कविता, तर त्यावेळेला तो अद्भुत रस असतो, त्या तुमच्या भावना नसतात. कारण त्या मनातून आलेले हे रस कुठे येतात, मनात येतात. कसे येतात मी सांगतो. हा माझं म्हणणं कसं आहे, या भावनांचा आविष्कार आहे. एक मात्र घ्यावं लागेल की नाही असं मी म्हणत नाही, पण हा व्यक्तिमत्वाचा आविष्कार, हा विचारांचा आविष्कार आहे, हा कल्पनांचा आविष्कार आहे, हा जाणीवेचा आविष्कार आहे. इतकंच नव्हे तर अनुभूतीपासून अनुभूतीपर्यंत हा जो प्रवास आहे, या प्रवासातील जाणीवांचा आविष्कार. हा जो घेतला आपण, तर ही जाणीव कशी जर आपण विचार केला, तर ह्या मध्ये एक लक्षात घ्या की कवितेचे दोन तत्व आहेत. ही दोन तत्व कोणती? ही दोन तत्व म्हणजे एक भावनात्मकता आणि एक बौद्धिकता. आता ही भावनात्मकता आणि बौद्धिकतेचा जर विचार केला, तर बौद्धिकता जेव्हा प्रभावी ठरते तेव्हा लक्षात घ्या, तेव्हा कविता ही अमूर्त पातळीवर विराजमान. पण जेव्हा भावनात्मकतेचा विचार केला तर कविता त्या जिवंत अनुभवाचा आपल्याला प्रत्यय येतो. आणि ह्या प्रत्यय आल्यानंतर भावनात्मकता आणि बौद्धिकता याचं जर संतुलित प्रमाण आपण जर केलं, त्या संतुलित प्रमाणाचा समन्वय साधलं तर ती कविता यशस्वी. आता तुम्ही म्हणाल की हे कसं बौद्धिकता आणि भावनात्मकता कसं? कारण बौद्धिकतामध्ये जर असेल तर ते उपदेशाची कविता निर्माण व्हायला शक्यता निर्माण होण्याची असते, आणि भावनात्मकतामध्ये भावना आहेतच. या भावनात्मकतामध्ये एक लक्षात घ्या, मुख्य केंद्रबिंदू मनच आहे. पण येतं कुठे? भावना येतात कुठे? मनात. मग विचार हा करण्यासारखे भावना जर मनात येतात, तर मग हा जो विचार आहे, विचार जर आपण विचार केला तर विचारांचा हा व्यक्तिमत्वाचा आविष्कार आहे. तर व्यक्तिमत्व कुठून तयार होतं? तुमच्या मनातून जे शब्द येतील, तुम्ही जेव्हा बोलता किंवा जेव्हा कविता म्हणता किंवा एखाद्याचे संवाद साधता, त्यावेळेला तो तुमचं व्यक्तिमत्व ठरवत असतो की ते व्यक्तिमत्व कसं आहे. तुम्ही विचारांचा आविष्कार आहे. विचार येतात कुठून? विचारांचा स्रोत जो आहे तो येतात मनातूनच. कल्पनांचा आविष्कार आहे, तर हा कल्पना पुन्हा कुठे आहे? कल्पनांचा मुख्य स्रोत आहे मनच आहे. मग मनाचा आविष्कार आहे. मग जाण आणि जाणीवा कुणाला जाणवतात? जाणीवा जाणवतात मनाला, आणि मनातून त्या जाणीवा देतात शरीराला. पण शरीराला डायरेक्ट येत नाही, त्या मनालाच जाणव. म्हणजे केंद्रबिंदू हा जो आहे, मन हे संवेदनशील आहे, लक्षात. म्हणून हा गोल असं जर आपण बघितलं तर हा मनाचा आविष्कार आहे, ज्यामध्ये भावना आहे, ज्यामध्ये विचार आहे, ज्यामध्ये जाणीव आहे, ज्यामध्ये कल्पना आहे, ज्यामध्ये जाणीव जे काही ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या त्यामध्ये गोष्टी. तर हा जो माझा म्हणायचा उद्देश हा की दुसरे या ह्याच्यातच अनुभव आणि अनुभूती सुद्धा आहे. जसं खांडेकरांनी म्हटलेलं आहे की अनुभव हा साहित्यातील कच्चा माल आहे, लक्षात. जेव्हा अनुभव हा विवेकाच्या माध्यमातून अनुभूतीपर्यंत पोहोचतो, तेव्हा तो कलेच्या माथ्यावर विराजमान होतो. तेव्हा त्या दृष्टिकोनातून तुम्ही जेव्हा तिथे जाल, अनुभूती जेव्हा येईल, त्या अनुभूतीतून तुम्ही जेव्हा लिहाल, कारण अनुभवाचा अनुभव घेतला आणि त्या अनुभवातून जी अनुभूती आली ती खरी अनुभूती. या अलग अलग जो प्रकार आहे आणि जी अनुभूती तुम्हालाच येणार आहे, ही अनुभूती, हा विचार, हा कल्पना, या तुम्हालाच येणार आहे. म्हणून कविता लिहिताना तुम्ही मनाचे राजे आहेत, लक्षात घ्या. कारण तुम्ही कविता जेव्हा लिहिता तेव्हा तुमचं मनातून तुम्ही जे येतं ते लिहिता. तुमच्या मनातून जे काही उतरतं, लेखणी हातात येतात, लेखणीत येतं आणि ते लेखणीतून कागदावर येतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाचे राजे.
हा राजेपणा कसा, मी तुम्हाला एका कवितेतून सांगतो. घण 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 मारता लोहा, आकार तुझला पाहिजे तो दे. लक्षात घ्या. घण 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 मारता लोहा, आकार तुझला पाहिजे तो दे. रुज 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 संस्कार देहा, साकार स्वप्न पाहिले. धन 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 करता संचयी, धन 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 करता संचयी, रंगेल इच्छा मनिखेळ रंगी. कण 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 साठता साठा, न करावी चिंता सांगे मुंगी. धन धन वण 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 करता भटकंती, वण 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 करता भटकंती, झरत्या झऱ्याचे घेत उठमानी. पळ 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 सर्वांच्या पुढे, ज्ञानसागरा जाईल उडी. दण 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 दे रे दणका, हा दण 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 दे रे दणका, उन्मत्तास जो असेल पुरेसा. पण धर 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 तू हात, दुर्बलास जो आधार दिलासा. वा जबरदस्त. आता पहिल्या वेळेला मी घण म्हटलं, लक्षात घ्या, शब्द लक्षात घ्या. घण 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 जेव्हा बरसे, नाही सॉरी, घण 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 जेव्हा म्हटलं मी तुम्हाला पहिल्यांदा मारता लोहा. आता शेवटच्या येतात मी घणचा तर नचा न करतोय. घन 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 जेव्हा बरसे, ऐल तीर वा पैल तीर गाठे. मन मन मनाचा तू राजा, विराज सिंहासन इंद्र साजे. विराज सिंहासन इंद्र साजे. तू मनाचा राजा आहेस. त्या इंद्रा त्या सिंहासनावर तू स्वार हो, ज्या सिंहासनावर तुझ्याजवळ ते सामर्थ्य आहे. आणि हे सामर्थ्य तुझ्या जवळ आहे. आणि प्रत्येकाचं सामर्थ्य हे वेगळे वेगळे आहे, कारण प्रत्येका कवीचं सामर्थ्य एक होऊ शकत नाही. प्रत्येकाची शब्द सौंदर्याची, शब्द सामर्थ्याची वेगवेगळी काय म्हणतो आपण, शक्ती वेगवेगळी आहे, सामर्थ्य वेगवेगळं आहे. कसं, पिंडे पिंडे मती भिन्ना, कुंडे कुंडे नवंपया, जातो जातो नवाचारा, नवा वाणी मुखे मुखे. प्रत्येकाची पिंड म्हणजे प्रत्येकाची मती भिन्न आहे. प्रत्येकाचं प्रत्येक तळ्यात पाणी वेगळं आहे. प्रत्येक जाती चालीरीती वेगळ्या आहे. जातो जातो नवाचारा, नवा वाणी मुखे, प्रत्येकाची वाणी वेगळी आहे. या हे शब्द सामर्थ्य जे आहेत, या शब्द सामर्थ्याच्या शब्द सामर्थ्याच्या जोरावर जे काही करतो कवी, ती कविता. आता ह्या कवितेला जे म्हटलेलं आहे की ही कविता म्हणजे काय, हा जर विचार केला तर सर्वसामान्य वेगळे सांगतील. पण आपण विचार करूया, या शब्द सामर्थ्य हे जे आहे, कविता म्हणजे काय हे सांगितलंय भामाने सांगितलंय. भामने सांगितलंय, रुद्रटने सांगितलंय, दंडी ह्या शास्त्रज्ञांनी पंडितांनी सांगितलंय, जगन्नाथनी सांगितलंय, मम्मटनी सांगितलंय, विश्वनाथनी सांगितलंय. तर भामा काय म्हणतो बघा. भामा म्हणतो शब्दार्थ सहितो काव्यम. शब्दाचा सहिता, शब्दांची सहिता म्हणजे काव्य. तर त्याच रुद्रट काय म्हणतो, धनु शब्दार्थो काव्य, खरोखर शब्द म्हणजे काव्य. दंडी काय म्हणतो, दंडी पंडित ते म्हणतात की शरीर ताव दिष्टार्थ व्यवच्छिन्ना पदावली. अर्थात इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजे काव्य. वा. मम्मट काय म्हणतो, मम्मट म्हणतो तद अदौशो शब्दार्थो सगुणो अनलांकृती पुन्हा क्वपी. क्वपी म्हणजे क्वचित, अदोषो म्हणजे दोष रहित. आता अदोषो शब्दार्थो सगुणो अनलांकृती पुन्हा क्वपी. अर्थात अदोष म्हणजे दोषरहित, दोषरहित शब्दार्थ गुणसहित, अनलांकृती कधी कधी स्फुट अलंकार रहित शब्दार्थ म्हणजे काव्य. त्यापेक्षाही जगन्नाथ काय म्हणतो बघा, रमणीयार्थ प्रतिपादका शब्द हा काव्या. अर्थात रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे कविता. प्रत्येकाचे भाग वेगवेगळे आहेत, प्रत्येक जण वेगवेगळे सांगतो. पण ह्यापेक्षाही सांगितलेलं जे सांगितलंय ते विश्वनाथनी सांगितलंय, जे सगळ्यात तुम्हाला आम्हाला माहिती आहे, ते म्हणजे वाक्यम रसात्मकम काव्यम. अर्थात प्रत्येक वाक्यात वाक्य रसपूर्ण असलेलं वाक्य म्हणजे काव्य. याच विश्लेषण करण्याचा मी थोडाफार प्रयत्न केला. त्यामध्ये मला असं आढळलं की अजून थोडं शब्द सोपं झालं तर काय होईल. तर म्हणून मी एक 4 याच्यात ते गुंतलेलं आहे आणि ते तुम्हाला म्हणजे सांगू इच्छितो, तुमच्याशी शेअर करू इच्छितो. ते म्हणजे कसं की वाक्यम रसात्मक काव्य, याला मी म्हटलेलं आहे की हृदयातून ओठी येते वाक्य भावनांचे. हृदयातून ओठी येते वाक्य भावनांचे, भावनात तया रंगे काव्य जीवनाचे. वाक्यात असे काव्य
वाक्यात असे काव्य तया सुगंध रसाचा, रसात्मक काव्याने फुलतो बहर वाङ्मयाचा. याच्यातून एक 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 लक्षात येतं की वाक्य कसं असावं, ते रसपूर्ण कसं असावं. हे या लोकांनी म्हटलं. ज्ञानेश्वरांनी जे म्हटलं तुम्हाला माहितीच आहे. वाचे बर्वे, कवित्व कवित्वी बर्वे, रसिकत्व हे मला सांगण्याची गरज नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे. वर्ड्सवर्थनी काय म्हटलेलं आहे हे पण तुम्हाला माहिती आहे. पोएट्री इज नथिंग बट द सगळ्या तुम्हाला माहिती आहे, सांगण्याची गरज नाही आहे. ज्या एका कवीने एका इंग्लिश कवीने असं म्हटलेलं आहे की पोएट्री इज द थिंग विच इज नॉट टू बी सेड बट इट इज अ वे ऑफ सेइंग इट. लक्षात घ्या, इट इज नॉट टू बी सेड बट इज अ वे ऑफ सेइंग इट. त्याचं तसं म्हणणं आहे. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये इंग्लिश आणि इंग्रजी कवींनी सांगितलंय, संस्कृतमध्ये जे आपण मामा यांचंही बघितलं, त्यांनी कविता म्हणजे काय सांगितलंय. त्याचप्रमाणे मुख्य म्हणजे मराठीत जे कवी आहेत, जे प्रतिभावान कवी, त्यांनी कशी व्याख्या केली आहे त्याप्रमाणे हे लक्षात घेणं जास्त आवश्यक आहे मला वाटतं. राम गणेश गडकरी तसं म्हटलं तर गोविंदाग्रज, पण काव्यामध्ये असल्यापेक्षा त्यांच्या कादंबरीमध्ये आणि नाटकामध्ये त्यांचा लीलाया प्रवास झाला. पण त्यांनी जे म्हटलेलं आहे ते काय म्हणतात आहे, ते म्हणतात आहे शब्दामध्ये अर्थामध्ये प्रसारामध्ये काव्य नसे. शब्दामध्ये अर्थामध्ये प्रसारामध्ये काव्य नसे, नानारंगी वस्तूतही त्याचे सौंदर्याचा लेश वसे. उंची इमला शिल्प दाखवेल शोभा म्हणजे काव्य नव्हे, काव्य करा या जित्या जीवांचे जातीवंत करणेच हवे. हा जातीवंत म्हणायचं. आता हे जातीवंत कोणाला म्हणायचं हा विचार करण्यासारखा आहे. माझ्या मते मी जेव्हा गदिमांच्या बद्दल बोलायचा प्रयत्न करतो थोडाफार, त्यावेळेला मला लक्षात येतं गतिमान जातीवंत आहे. कसे तर गदिमान समोर नुसते शब्दांची रांग आहे हो. जसं एखाद्या एक सैन्य आहे आणि सैनिकाच्या समोर शिस्तबद्ध प्रमाणे उभे आहेत आणि तो म्हणतो की तो ज्याप्रमाणे म्हणाल त्याप्रमाणे सैनिक ऐकतात. त्याचप्रमाणे गदिमान समोर जे शब्द होते, शब्द म्हणायचे गदिमांना मला घ्या आणि त्याच्यातून निवडण्याची जी शक्ती किंवा ज्याची निवड करण्याची जी ताकद होती ती गदिमांनी कोणता शब्द कुठे घ्यायचा आणि चपकलपणे बसवायचा हे गदिमांना माहिती. म्हणून ही जी ताकद आहे, ही ताकद म्हणजे जातीवंत कवी. रेव्हरंड नावाटियर यांनी काय म्हटलंय बघा, ते म्हणतात घटपट छटपट लटपट खटपट. घ्या लक्षात घ्या, घटपट लटपट छटपट खटपट ऐसा उगाच शब्दाते. घटपट लटपट छटपट खटपट ऐसा उगाच शब्दाते, जुळवाया कवी नपरी नसकपी खर्ची अमूल्य शब्दाते. वर देव दूत बसले कविवाणीच्या धरून किलाते, नाचविती करवती कविवाणीच्या कडून लिलाते. ते करून घेतात हे रेव्हरंड म्हणतात. त्याप्रमाणे कवी बी म्हणतात की जो आत्मा जो आपला जो सर्वांना आनंद देतो, ब्रह्मानंदासारखा जो म्हणजे कविता. प्रत्येकाचं म्हणणं हे वेगवेगळं आहे. माझा म्हणण्याचा अर्थ हे वेगवेगळं आहे. मग त्यापासून आपल्याला विचार करायचा की यापासून आपण कुठे बसतोय, की आपल्याला कसा आनंद मिळतोय. आता ज्ञान, आता सध्या आता कविता खरं पाहिलं तर असं जर म्हणू आपण तर कविता एक विचार केला सारासा, अभंग म्हणजे कविताच आहे, ओवी म्हणजे कविताच आहे, गझल म्हणजे कविताच आहे, त्याच्यानंतर सुनीत म्हणजे कविताच आहे, चारोळी म्हणजे कविताच आहे, हायकू म्हणजे कविता. ह्या सर्व कवितेचे प्रकार आहेत. पण अभंग जो म्हणजे भंग न होणारा तो अभंग, ज्याला ओवीमध्ये म्हटलं, आपण म्हणतो फक्त की तुकारामाचे अभंग आहे, फक्त म्हणत नाही ज्ञानेश्वराचे अभंग आहे. कारण ज्ञानेश्वराचे अभंगच आहे ज्याला आपण ओवी ओवीचं नाव दिलेलं आहे. ज्ञानेश्वराचं नामदेवांची तीर्थावळी आहे, समाधी आहे, पण ते अभंगच आहे. एकनाथांचं भारूड आहे, अभंगच आहे. तर समर्थ रामदासांची श्लोक आहे, अभंगच आहे. ही जी हे आहे. पण या अभंगामध्ये प्रत्येकाची जी म्हणतोय पिंडे पिंडे मती भिन्ना कुंडे कुंडे नवंपया जातो जातो नवाचारा नवा वाणी मुखे मुखे, हे यावेळेला आपल्याला लक्षात येतं, प्रत्ययास येतं. ते कसं मी तुम्हाला सांगतो. कारण काय की अभंग आहे, त्यामध्ये याच अभंगामध्ये ज्ञानदेवाच्या अनुभूतीचा मोगरा दरवळतोय. लक्षात घ्या. तर नामदेवांच्या वत्सल भावाची दूधगंगा फेसाळते आहे, एकनाथाच्या समचित्ताची शांती विलासते आहे, तर तुकोबाच्या परमार्थ पावलाच्या त्या खुणा ज्या आहेत त्या पाऊल खुणा तेजाळत आहेत. तर समर्थ रामदासांच्या क्रांतिमय जो क्रांतिमय जी मशाल आहे त्यामधून रामनामाचा जप जो आहे तो झळकतो.
हे प्रत्येकाचे फक्त वेगवेगळे रूप आहे जे आपल्याला तिथे जाणवतं. मग आता हा जर विचार केला, हा जर विचार केला तर ज्ञानदेव लक्षात घ्या, ज्ञानदेव ज्ञानाचे प्रतीक होते, नामदेव हे प्रीतीचे प्रतीक होते, तुकाराम हे भक्तीचे प्रतीक होते, एकनाथ हे शांतीचे प्रतीक होते, तर समर्थ रामदास हे क्रांतीचे प्रतीक. हा विचार करताना एक कवी झाला, ही कविता झाली, आणि आता आपण दोघांचा समन्वय केला तर ती कवी आणि कविता याचा जर विचार करूया. आता हा जर कविता कवी ह्याचा दोन्ही मिळून जर विचार केला आणि जर विचार करून जर आपण सुरुवातीपासून जर बघायला हरकत नाही, मला सांगायला आवडेल. आता हा जो मुकुंदा आपला विवेक सिंधू जिथून मुकुंदराज, आता हे जे शतक आहे हे केव्हाचं शतक आहे? हे शतक आहे 12वं. ज्ञानेश्वर आले 13व्या शतकात, नामदेव आले 14व्या शतकात, 15वं शतक जे आहे यादवांचा काळ गेला, 16व्या शतकात आले तुकाराम आले, 17व्या शतकात यांचं पंडित कवी आले, 17 आणि 18, 19व्या शतकात आधुनिक कवी आले, आणि 20व्या शतकात तेच आधुनिक कवी होतपर्यंत आपण 21व्या शतकापर्यंत पोहोचलोय, लक्षात. तर त्यावेळेस जर आपण हा जर विचार केला तर रेव्हरंड जे मी नाव टिळक म्हणलेला आहे, त्या टिळक हे यांचं 1861 ते 1919 पर्यंतचा हा जर काळ घेतला तर या काळामध्ये त्यांनी जे कविता जे केलेलं, आता मी तुम्हाला झटपट खटपट जे सांगितलं त्यामध्ये, आणि दुसरं त्यांचे पाखरा येशील का परतून, ही त्यांची कविता लक्षात घ्या. ह्या कवितेचा तर हा आधुनिक कवीमध्ये रेव्हरंड, आता रेव्हरंड नंतर समजा तो नंतरचा भाग घेतला, तर 1866चा जो भाग घेतला, 1861, 1866ला जन्म झाला कवी केशवसुतांचा. केशवसुतांच्या याच्यात जर घेतला आपण, एक तुतारी द्यामचा भिंगल भीती प्राणाने भेदून टाकून सगळे गगने दीर्घजीच्या ज्या किंकाळीने, हे म्हणणारे केशवसुत. त्यानंतर जो काळ येतो तो कवी बीचा येतो, 1872चा काळ. त्यानंतर भारत आंबेचा येतो 1873चा काळ, गोविंदाग्रजांचा येतो 1885चा काळ, बालकवींचा येतो 1890चा काळ. त्यानंतर कवी अनिलचा येतो 1901चा काळ, बासी मर्डेकरांचा 1919 ते 56चा काळ, बाबा बोरकरांचा येतो 1910चा काळ, कुसुमाग्रजांचा येतो 1912चा काळ, विदा करंदीकरांचा येतो 1918चा काळ, गदिमांचा येतो 1919चा काळ, अण्णाभाऊ साठेंचा 1920चा काळ, तर वसंत बापट आणि शांताबाई शेळके 1922, ज्याचा आपण जन्मशताब्दी मनवणार आहोत, तो येतो. मंगेश पाडगावकरांचा 1929चा येतो जन्म. हे जे इथपासून सुरुवात झालेली आहे, तिथून आपण जर पुढे पुढे येत गेलो तर तिथून आपण येतो प्रवीण दवडेपर्यंत 1959-60. त्याच्या पुढेही कवी आहेत असं मी म्हणत नाही. हे सगळे हा जो काळ येतोय एक एक, या काळातून आपण त्याच्यातून आता ह्या कविता कुणी कशा घेतलेल्या आहेत, त्यांचा बोधन, त्यांचा अर्थ कसा होता, त्यांना काय म्हणायचं होतं, हे लक्षात घेण्यासारखं आहे. आणि त्यामधून एक लक्षात घ्या, मला असं वाटतं कोणी जर कविता करत, एक मी फोन जरा आलेला आहे तो हे करतो. तर हा जो काळ आपण एक एक घेतला, या काळामध्ये जर आपण बघितलं तर ह्या काळात 1918 म्हणजे इंग्रजांच्या काळाच्या नंतर, तर आज 2021 पर्यंत हा पूर्ण काळ लक्षात घेतला. तर यामध्ये एखादा कवी, समजा आपण जेव्हा कवी निर्माण होतात किंवा कवी निर्माण म्हणण्याचा जो कवी होतो, त्यावेळेला जेव्हा तो कविता करतो तेव्हा संदर्भ ग्रंथ त्याला बघावेच लागतात, शब्द बघावेच लागतात, जुन्या कवींना वाचावंच लागतं, आणि हे वाचल्याशिवाय गत्यंतर नसतं असं मला वाटतं. कारण तुमची सामर्थ्य, जी सर्जनशीलता असते, ती सर्जनशीलता दुसऱ्याच्या कविता जेव्हा वाचतो त्याचं अनुकरण न करता त्यामधून काय वेचता येईल तेवढं वेचावं, जो शब्द घेता येईल तेवढा घेता येतो, आणि त्यामधून स्वतःची गुंफण करून ती कविता तयार करावी लागते. पण कधी कधी अशाही होतं, काही लोकांनी अशाही कविता केलेल्या आहेत, जी कुसुमाग्रजांची कविता आहे, प्रेम कुणावरही करावं. मग तो एखादा म्हणतो प्रेम सायकलवर करावं, स्कूटरवर करावं, असं करू नये असं मला वाटतं. कारण काय की जेव्हा तुम्हाला भावार्थ किंवा आशय त्यात टाकायचा आहे, त्यावेळेला एखाद्याचं अनुकरण करण्यात अर्थ नाही. शांताबाईंच्या काही कविता पहिल्यांदा शब्द बंबाळ होता हे तुम्हाला लक्षात येईल शांताबाई वाचताना, परंतु त्यानंतर त्यांचा गोंधळ जो हा कविता संग्रहालय कुणाचंही अनुकरण न करता त्यांची जी तिथून वाटचाल सुरू झाली, त्यामध्ये त्यांनी त्यांच्यावर प्रभाव होता, कारण त्या MA संस्कृत मध्ये होता.
होत्या, त्यामुळे त्यांचा संस्कृत प्रचुर हा शब्द येत होते. पण तेव्हा जेव्हा आचार्य अत्रेंशी त्यांची भेट झाली आणि आचार्य अत्रेंनी त्यांना सांगितलं की नाही, तुम्ही जो आहे बोलण्याच्या ओघात जे शब्द येतील ते शब्द हळुवारपणे घेऊन गोपा, आणि त्यातच आणि ते गोंबलेले शब्द तुम्हाला नक्कीच तुमचा विचार मांडण्याला समृद्ध करतील. आणि हा त्यांचा विचार त्यांनी लक्षात ठेवला आणि त्यांची जी वाटचाल सुरू झाली, प्रतिभावान म्हणण्यापेक्षा अष्टपैलूपेक्षा पुढे जाणाऱ्या त्या कवयित्री ठरल्या. हा प्रवास जो आहे, हा प्रवास वेगवेगळा. तर हा प्रवास जसा कवी बींचा आपण बघू, तर कवी बी जर म्हटले तर त्यांची कविता एक साधी कविता सगळ्यात प्रसिद्ध आहे, ती तुम्हाला माहित असेल. पण त्यांनी काय केलं की बापाचं जे हृदय आहे, त्या हृदयातली जी भावना आहे, एखाद्या निरागस मुलगी समोर आहे आणि त्या निरागस मुलीबद्दल ज्या भावना व्यक्त केलेल्या आहे, त्या भावनांची ती कविता आहे. कोणती कविता आहे, कोणी सांगू शकाल? गाई पाण्यावर काय ह्या ज्या कविता आहेत, उभय चितरांच्या चित्त चोरटीला कोण माझ्या बोलले, शुष्क वारे वाहती नासिकात, गुलाबाला सुकविती काश्मीरात, नंदनातील हलविती वल्लरीला, कोण माझ्या बोलते. ह्या ज्या कविता आहेत, या कवितेचा जर आपण थोडासा विचार केला, एक थोडासा विचार केला, तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की त्या बापाला काय म्हणायचं आहे. शेवटच्या तिसऱ्या कडव्यात त्या बापाला बघा तुम्ही काय म्हणायचं, ती कविता कशी आहे. तुला लंकेची पार्वती समान, पाहुनी या होऊनी स्वाभिमान, काय त्यातील बोलली एक कोण, आहा आली ही पहा भिकारी आहे. आणि शेवटचे एक दोन कडवे गेल्यानंतर लक्षात येतं काय त्यांना म्हणायचं आहे. आणि तो बाप म्हणतो, पंख संपर्के कमळ का भिकारी, संपर्के रत्न का भिकारी, संगे सुमहार का भिकारी, कशी तू ही ग मजमुळे भिकारी. पण ती कविता नंतर बदलते कशी बघा. तुला घेईन पोलके मखमलीचे, कुडी मोत्यांची फुल सुवर्णाचे, हौसबाई पुरवीन तुझी सारी, परी आवरी प्रलय महाभारी, प्राण ज्यांचे गुंतले सदाचे, कोड किंचित पूर्विता नवे त्यांचे, तया बापाचे हृदय कसे होते, नैवदता अनुभवी सांगती ते, देव देतो सद्गुणी बालकांदा, काय म्हणून आम्हा करंट्यांदा, लांबच्या गावास जाऊनी या, गुड घेतो हे त्यास पुसोनिया. इतकं म्हटल्यानंतर ती निरागसची मुलगी आहे, ती काय म्हणते बघा. गावी जातो ऐकता त्याच काली, पार बदलूनी बालसृष्टी गेली, गळा घालूनी करपाश रेशमाचा, वदे येते मी कोर अज्ञवाचा. ही भावना त्या शब्दात जी गुंफलेली आहे, ते आपल्याला लक्षात येतं की ही भावना त्यांनी कशी गुंफली, याच्यावर विचार करून आपल्यालाही अशी कविता करता येईल. पण त्या कवितेचा भाव ज्याच्या संबंधित असेल, पण शब्द मात्र वेगळे असतील. ही कोणालाही करते, कारण कवी सर्वज्ञ मर्मज्ञ तुम्ही करू शकता. फक्त शब्दाचं भांडार कुठे कसं पडतं हाच फक्त वेगळा असतो. तर एखाद्या वेळेला असे असतं की आपण जे म्हणतो त्यामध्ये दुसरा एक वेगळा विषय असा येतो की ग्रेस, गुणत्वच आहे, कळतच नाही लोकांना. काय म्हणतात ग्रेस. पाऊस कधीचा पडतो, झाडाची हलती पाने, हलकेच जाग मजा आली, दुःखाच्या मंद सुराने. हे गुणत्वच आहे ना. कुठे पाऊस, मंद स्वर सुराने, आणि त्याच्यानंतर म्हणतात डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती, रक्ताचा उडाला पारा त्या उतरणीवरती. आता विचार करा, ह्याच्यात तुम्हाला जायचं असेल तर ते ग्रेस यांना हे करावं लागेल. हा, ती गेली तेव्हा रिमझिम पावसे, जमीर शेख म्हणतात, बरोबर आहे. पण त्यांचा तो विचार करावा लागतो. 10 वेळा आपल्याला जावं लागतं की काय म्हणायचं. जेव्हा आपण विचार करू ज्ञानेश्वरी बद्दल, तर 10 वेळा 10 लोक विचार करतात की याचा गुणार्थ काय. ज्ञानेश्वरींना म्हणायचं वेगळंच असेल, पण हे 10 लोक आपापली मतं प्रकट करतात. पण चांगली गोष्ट आहे, कारण त्या मत प्रकट केल्यामुळे जे काही त्याच्यातलं सार आपल्याला कळतो. त्यामुळे हे चांगलं आहे की जसं
यांची कविता, बालकवींची कविता. आयला तटावर पहिल्या तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. टिंब 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 जे पुढे गेलो आपण, तर शेवटचे जे कडव्यात जे आपण म्हणतोय, शेवटच्या जेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे, पाय टाकून जाळ्यात बसला असला. ही जी प्रतिमा आणि उपमा दिलेली आहे, पायाला त्या औदुंबराच्या झाडाच्या मुळांना पायाची उपमा दिली. आणि ही जी त्यांनी जी म्हटलेलं आहे, यावर मला वाटतं 21 समीक्षकांनी त्यावर त्याची समीक्षा केलेली आहे. एक त्या दृष्टिकोनातून बघतो, एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. प्रत्येक जण या दृष्टिकोनातून बघायचा प्रयत्न करत असतो. हे एक महत्वाचं आहे. दुसरं एक बालकवींची कविता. बालकवींची आपण आत्ताच घेतली, बासी मर्ढेकरांची. बासी मर्ढेकर लक्षात घ्या, एक बासी मर्ढेकरांची जी कविता आहे त्यामध्ये त्या पिपात मेले ओल्या उंदीर, ही कविता जर तुम्ही ऐकली, ही बिभत्स रसाकडे जाते. पण हा बिभत्स रसाकडे जाणारी कविता सुद्धा त्यांनी केली. आणि एक दुसरी कविता जी आहे ती तुम्हाला लक्षात येईल, दवात आलीस भल्या पहाटी शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जाऊन गेलीस पेरीत आपुल्या तरल पावलांमधल्या शोभा. बघा ती कवितेचं कसं आहे तुम्हाला तर त्या सांगतो. दवात आलीस भल्या पहाटे शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जळून गेलीस पेरीत आपुल्या तरल पावलांमधल्या शोभा. कुठे लक्ष अन कुठे पिपासा सुंदरतेचा कसा इशारा, डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. लक्षात घ्या, ओळी लक्षात घ्या, डोळ्यांमधल्या डाळिंबांचा सांग धरावा कैसा पारा. डोळ्यांमधल्या डाळिंबांना त्याला डाळ्याची उपमा, डाळिंबाची उपमा, डाळिंबांचे दाण्यांची उपमा दिलेली आहे. ते चकमकत्या डोळ्याची उपमा दिलेली आहे. ते काय म्हणतात, अडलीस आणि का कुठे जराशी हसलीस मागे, वळून पाहणे विसरलीस का हिरवे धागे. लक्षात घ्या, हाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या, नाजूक निर्मल नखावरी परिशुभ्र चांदण्या कुणी गोंडाव्या. दवात आलीस भल्या पहाटे, आता कसं बदललंय तिकडे, दवात आलीस भल्या पहाटी अभ्राच्या तोऱ्यात एकदा, जळून गेलीस पेरीत आपल्या मंद पावलांमधल्या गंधा. ही कवितेची त्याची ताकद. त्याच्याच पुढचं एखादं आपण त्यावेळेचे बघितले, बाबा बोरकर बघू. बाबा बोरकर काय म्हणतात, पाठक सर मी लाईटला हे दिवा लावतो, 1-2 मिनिटं अंधार येत असेल थोडा, असा अंदाज वाटतोय. 2 मिनिटं. सॉरी. हा, तर हा जो भाग आहे, आता कोणा बासी मर्ढेकरांच्या वेळेला जर विचार आपण जर थोडासा केला, तर हा म्हणजे एक कवी जो ओल्या पेपातही म्हणतो आणि ही पण म्हणतो. त्याचप्रमाणे बाबा बोरकर, ज्यांनी मगाशी म्हटलं की ज्यांनी आपल्याला नादमय तालबद्ध कविता केल्या, आणि ज्यांना एक हे होते की त्यांना पोएट बाबा बोरकर, त्यांना कुणी फोन करायचे बाबा बोरकरांना, ते म्हणायचे पोएट बाबा स्पीकिंग. हे लक्षात घ्या. ते पोएट म्हणण्याचं एक जे त्यांचं हे होतं, ती जी उर्मी होती ती समोरच्याला दिसत होती. तर त्यांनी त्यांची कविता ज्या आहेत बाबा बोरकरांची, तर ती जर आहे तर त्यांनी एक कविता आहे, साध्या आहे, नजरेची त्यांनी एक कविता आहे. बाबा बोरकरांच्या भरपूर आहेत बरं कविता, म्हणजे तसं तुम्हाला गाणं ते माहितच आहे, झिणी झिणी वाजे बीन सख्या रे अनुदिन प्रीत नवीन, झिणी झिणी वाजे बीन, त्याचं गाणं झालं. आता ही जर आपण एखादी कविता जर त्यांची म्हटली, तर त्याच्यात एक कविता अशी आहे की नयनांचे दल हल्ले ग, तुम्हाला माहित असेल कदाचित, तव नयनांचे दल हल्ले. एक नयनात असलेलं दल, त्यांनी उपयोग कसा, शब्द कसा वापरला, दल, नयनांचे दल हलले ग. आणि हा जो त्यांचा विचार आहे, त्यामधून त्यांनी पुढे काय म्हणतात ते, पानावरच्या दवबिंदू परी त्रिभुवन हे डळमळले ग, तव नयनांचे दल हलले ग. विचार करा. तर ती कविता थोडक्यात तुम्हाला सांगतो. तव नयनांचे दल हलले ग, तव नयनांचे दल हलले ग, बाबा बोरकर. पानावरच्या दवबिंदू परी त्रिभुवन हे डळमळले ग, तव नयनांचे दल हलले ग.
तारे गळले वारे ढळले, तारे गळले वारे ढळले, दिग्गज पंचानन सेवळले, गिरिढासळले सुर कोसळले, गिरिढासळले सुर कोसळले, ऋषीमुनी योगी चळले ग. शब्द बघा, चळले ग, नवनयनांचे दल हलले ग. ऋतुचक्राचे आस उडाले, ऋतुचक्राचे आस उडाले, आकाशातून शब्द निघाले, आवर आवर आपले भाले, मीन जळी तळमळले ग, नवनयनांचे दल हलले ग. तुम्ही काय म्हणतात? हृदयी माझ्या चकमक झडली, हृदयी माझ्या चकमक झडली, नजर तुझी धरणीला भिडली, दो हृदयांची किमया घडली, पुनरपि जग सावरले ग, तव नयनांचे दल हलले ग. ह्या बाबा बोरकरांची मध्ये त्यांना काय म्हणायचं आहे हे खूप सांगण्याची गरज नाही, पण काही कविता अशा आहेत मला म्हणायचं की ज्यामध्ये सांगण्याची गरज आहे. आता ही सांगण्याची गरज कुठे आहे? तर ही सांगण्याची गरज भा. रा. ताम्यांची कविता आहे. तुमच्या लक्षात असेल, मधुमागसी माझ्या सख्या परी, मधुघटची रिकामे परती घरी. ही कविता, हे कवी आणि ही कविता असं जर म्हणाल तर त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं काय आहे? मधुमागसी. मधु म्हणजे काय? मधु म्हणजे काव्य मधु. त्यांना म्हणायचं आहे मधु जे काव्य मधु आहे, हा मधु माग माझ्या मागसी माझ्या सख्या परी, मधु घट चिरकामे पडती घरी. याच्या मागे एक पार्श्वभूमी आहे. त्यांचे भा. रा. ताम्यांचे एक मित्र होते, जे संपादकीय होते आणि मित्र होते. तर भा. रा. तांबे जेव्हा शेवटच्या काळात जेव्हा अंथरुणावर त्यांना आजारी होते, त्यावेळी त्यांना सांगितलं की तू एक माझ्या दिवाळी अंकासाठी कविता दे. भा. रा. तांबे म्हणे मी आजपर्यंत कितीतरी दिल्या, पुन्हा पुन्हा आता मला कशाला मागतो? पण त्याचं बोलणं लक्षात घेतलं आणि तांबे सर विसरून गेले. यांनी पत्र, हे गेले संपादक त्याचे मित्र, आणि त्यांनी पत्र पाठवलं, अरे म्हणून तुम्हाला कविता देणार होता, अजून दिली नाही. आणि त्यावेळेला निर्माण झाली ही कविता, मधुमागसी माझ्या सख्या परी, मधुघटची रिकामे पडते. याच्यात त्यांनी काय म्हटलं, त्यांना काय म्हणायचं आहे? शेवटचा माझा प्रवास सुरू आहे. ते म्हणताय, अरे मधुमागसी माझ्या सख्या परी, तू काव्य मधु तू मागतो आहेस, त्याचे कित्येक मधुघट जे आहेत ते रितेहून घरी पडलेले आहेत, पण माझी ती परिस्थिती नाही, मला बघायला वेळ नाही, कारण मी आता गरित्र गात्र झालेलो आहे, माझ्या शरीरात ती ताकद नाही, म्हणून तू मला ते मागू नकोस. आणि त्यामध्ये पुढची फक्त मी कविता ती मोठी आहे पण मी खूप घेणार नाही, दोनच आपण बघू. त्यातलं त्या काय म्हणायचं त्यांना, आजवरी कमळाच्या द्रोणी, मधु पाजिला तुला भरोनी, सेवा ही पूर्वीची स्मरोनी, करी रोशन सख्या मज करी. काय म्हणायचंय? आजपर्यंत मी तुला कमळाच्या द्रोणातून जे मधुकाव्य पुरवलेलं आहे, तेवढं तुला दिलेलं आहे, भरून दिलेलं आहे, तर ते तू आजपर्यंत त्याचा तू आस्वाद घेतलेला आहे, पण हीच माझी सेवा, तू पूर्वीची सेवा समज, पण माझ्यावर दोष देऊ नको, माझ्यावर दोष करू नको, कारण पुन्हा मधुमागसी माझ्या सख्या परी, कारण माझी परिस्थिती जी आहे, मी आता थकलेलो आहे, म्हणून मागू नको. दुसऱ्या कडव्यात त्यांनी म्हटलंय, ते अजून बघण्यासारख्या मला असं वाटतं, नैवेद्याची एकच वाटी, आता दुधाची माझ्या गाठी, देव पूजेस्तव ही कोरांटी, बाळगी अंगणी कशी तरी. तुम्ही ते मला असं वाटतं असं सांगण्यापेक्षा त्या चालीत म्हटलं तुमच्या अजून लक्षात येईल. अगदी. मधुमागसी माझ्या, मला आवाज नाही पण तुम्हाला सांग, नैवेद्याची एकच वाटी, माझ्या गाठी, जे काय असेल. पण आता ही नैवेद्याची एक वाटी म्हणजे म्हणायचं काय त्यांना म्हणायचं आहे की अरे आतापर्यंत मी सगळं तुला दिलेलं आहे, आता माझ्याजवळ जे काही राहिलेलं आहे, 4 शब्द जे राहिलेले आहेत, ते शब्द परमेश्वरासाठी राहिले आहेत, तेवढे तर माझ्यासाठी राहू दे एका वाटीत. ती नैवेद्याची वाटी मी ठेवलेली आहे आणि तेवढीच दुधाची वाटी माझ्या गाठी आहे. आणि देवपूजेस्तव ही कोरांटी, जे काही अंगणात झाड आहे, कोरांटीचं झाड आहे, ते कोरांटीचं झाड कसं बसं मी राखलेलं आहे, बाळगी अंगणी कशी तरी, ते कसं बसं मी ठेवलेलं आहे. त्याला जर 2 फुलं लागले तर ते पण देवाला अर्पण करेन, तेवढंच माझ्याजवळ राहिलेलं आहे. माझ्याजवळ आता काही नाही, त्यामुळे मला तू माझं काव्य किंवा जे आहे तुला दिलेलं आहे, तू कृपा करून मला मागू. त्याच्यात पुढचे अजून कडवे आहेत, ते आपण खूप त्यात विश्लेषण केलं तर वेळ लागेल आपल्याला. तर अशा मला म्हणायचा माझा अर्थ आहे, ही कविता आणि हे कवी
हे एक एक जर आपण विश्लेषण करत गेलं तर फार मोठं आहे. तर ज्यामध्ये जर अजून आपण जर थोडंसं बघितलं तर गदिमा हे चैतन्य कवी होते, लक्षात घ्या. म्हणजे चैतन्य देणारे कवी होते. गदिमांचं जर आता आपण पाहिलं तर त्यांनी एक शब्द तुम्हाला असेल तर चार त्याचे ओळ सांगतो मी तुम्हाला. ते म्हणतात, फुलास वाटते का भय ऊन पावसाचे. बघा त्याचा मतितार्थ बघा. फुलात वाटते का भय ऊन पावसाचे, आयुष्य त्याचा आहे एकाच ना दिसाचे. फुलाला 1 किंवा 2 दिवस आहे, परंतु परितरी करी तो वर्षाव सौरभाचा, झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. आणि हे गाणंही झालेलं लक्षात घ्या. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. पुढे काय आहे? फुललास पहा सभोवती आनंद जीवनाचा, झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. पण त्यामध्ये हे वाक्य आहे, फुलास वाटते का भय ऊन पाऊस. हा जो आहे हा मतितार्थ फार महत्वाचा. तसं अण्णाभाऊ साठे, अण्णाभाऊ साठे शायर होते, पण त्यांनी भाषा वेगळी केली. जग बदल घालून गाव सांगून गेला भीमराव. पण त्यामध्ये त्यांनी जी केलाय, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतूने बसला ऐरावत, अंग झाडून निगबाहेरी घे बिनीवरती घाव. त्यांनी ती वेगळ्या प्रकारची भाषा केली. वामन निंबाळकर यांनी वेगळी केली. मी जपून ठेवलेत ते त्यावेळेचे ते स्वप्न. त्यांनी ती वामन निंबाळकरची आहे. कुसुमाग्रजांची जसं मी म्हटलं, कुसुमाग्रजांचं की प्रेम कुणावरही करावं, हे कुसुमाग्रजांनी वेगळं आहे. आता मला सांगायचं म्हणजे कवी संजीव, ज्यांच्या सप्तरंग किंवा ज्यांचे बाकीचे जे आहे प्रतिष्ठान ज्यांचं संजीव आहे, पुण्यात जे होते कवी संजीव कृष्णा गंगाधर दीक्षित. काळ मिळाला त्यांना फक्त 1914 ते 1995 पर्यंतचा. पण त्यांनी ज्या 2 ओळी घेतल्या त्या लक्षात घ्या. मी स्वतःला शोधताना मी स्वतःला हरवतो. काय म्हणतात? मी स्वतःला शोधताना मी स्वतःला हरवतो, हरवलेले शोधताना मीच स्वतःला गवसतो. कवी संजीव. पण ह्या सगळ्या जर प्रवास पाहिला आपला, तर त्यामध्ये एक पुन्हा आपण दुसरीकडे गेलो तर मग जनाबाईंचं आठवतं आपल्याला. कारण जनाबाईंनी जी कविता एक रूप जे केलेलं आहे, त्यांचं जे आहे ते अंतःकरणातून जनाबाईचं आलेलं आहे. जनाबाई काय म्हणतात आहे? जनाबाई फक्त एवढंच म्हणतात आहे की विटेवरी, त्यांचं एक लक्षात घ्या, विटेवरी जनाबाईंची एक लक्षात घ्या. विटेवर उभा युग, युगे झाली 28, कोणी माझ्या विठ्ठलास म्हणे नाग खाली बैस. हे कुठून आलेलं आहे? हे अंतःकरणातून आलेलं आहे. हे लक्षात. ही भावना अंतःकरणातून आली. ही जी भावना आहे ही जनाबाईंची भावना आहे. ही जी हे प्रत्येक कवितेच्या ज्या भावना आहेत, असे कितीतरी कवी आपल्याला घेता येईल, ज्यांच्या कविता आपण ज्यांच्या कविता म्हणण्यापेक्षा ज्यांच्या कवितांच्या कवितेतलं सामर्थ्य आपल्याला अनुभवता येईल. पण तो वेळेचं बंधन असल्यामुळे मला सर्व कवी घेता येत नाही. पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा विविध कवी घेण्याचा मला आनंद होईल, काय वादच नाही. पण या ज्या कविता आपण ज्या म्हणजे ज्या कवी आणि कविता घेतल्या, पण त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा रसिकांनो, मित्रांनो, मला असं वाटतं की भूक जेव्हा लागते तेवढे खाणे म्हणजे वृत्ती. भूक लागते तेव्हा जेवढे खाणे तेवढे वृत्ती, पण भुकेपेक्षा जास्त खाणे ही प्रवृत्ती. भुकेपेक्षा जेवढं आपल्याला खाल्लंय आणि दुसऱ्याचे घेतलाय ती विकृती, पण आपल्या खाण्यातून जर दुसऱ्याला कोणाला दिलं ती संस्कृती. आणि त्याच्या नंतर एक निर्माण होते, एक त्याच्या पलीकडे आहे, ती म्हणजे एक आकृती. ही आकृती कशी? ही आकृती ही पलीकडे असते, जी त्या व्यक्तिमत्वाची असते, त्या कलाकाराची असते. ही कलाकाराची किंवा व्यक्तिमत्वाची आवृत्ती आहे, ही त्याच्या गुणांनी कलांनी साकार झालेली असते. ती कलाकृती निर्माण करणारी आकृती असते. हे लक्षात घ्या की प्रत्येक साहित्यिक हा कलाकार असतो, प्रत्येक कलाकार हा साहित्यिक नसतो. कारण प्रत्येक साहित्यिक हा कलाकार असतो, पण प्रत्येक कलाकार हा साहित्यिक असेलच असे नाही. लक्षात घ्या की शिल्पकार हा कलाकार आहे. शिल्पकार हा काय करतो? हा शिल्पावर दगड जो आहे तो दगडावर आपल्या शिल्प निर्माण करतो. पण मूर्ती निर्माण करताना एक त्याचं लक्षात घ्यायला पाहिजे, तर तो जिथे कवी असतो तो कवी काय करतो? तो शब्द सौंदर्याने त्यावर मात करतो. आता जी निर्माण केलेली जी मूर्ती आहे ती शाश्वत आहे, ती शाश्वत आहे. आणि शब्द सौंदर्याने मात केलेलं सौंदर्य आहे शब्दाचं, तेही शाश्वत आहे. लक्षात घ्या, शाश्वत आहे म्हणून सत्य आहे, सत्य आहे म्हणून ते शिवस्वरूप आहे.
म्हणजेच काय, सत्य शिव सौंदर्य याचा तो अपूर्व संगम आहे. आणि सौंदर्य हे चिरंतन मूल्य आहे. जर सौंदर्य चिरंतन मूल्य असेल तर सौंदर्याचा संबंध कुठे, हा सौंदर्याचा संबंध भावनाशी आहे. सत्याचा संदर्भ हा ज्ञानाशी आहे. शिवाचा संबंध हा कल्याणाशी आहे. सौंदर्याचा संबंध हा भावनांशी आहे. भावनाचा संबंध हा मनाशी आहे. मनाचा संबंध हा अनुभवाशी आहे. अनुभवाचा संबंध हा परिपक्वतेशी आहे. आणि परिपक्वतेचा संबंध हा वयाशी आहे. ही परिपक्वता, तुम्ही कवी आहात, ही परिपक्वता तुमच्यामध्ये आहे. ही परिपक्वता जाणून घेणं आवश्यक आहे. ही परिपक्वता शब्दातून आपल्याला कळणार आहे. तर ही परिपक्वता मध्ये आपण जे काही करणार आहोत त्यामधून आशयघन कविता कशी होईल याच्याकडे लक्ष देणं फक्त लक्षात घ्यावं. कारण सध्याचं विश्लेषण आपल्याला आपलंच करायचं आहे. मित्रांनो, अंधाराचं अधिष्ठान असल्याशिवाय प्रकाशाची उत्कटता अनुभवता येत नाही. डोळ्यावर स्वप्नाचं पांघरुण असल्याशिवाय स्वप्नाचं सुख घेता येत नाही. असुरक्षिततेमुळे ठेच लागल्याशिवाय सुरक्षिततेचं महत्व कळत नाही. त्यामुळे त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या अंतःकरणात जाऊन, समाजाच्या अंतःकरणात जाऊन तिथले मर्म जाणून घेऊन स्वतःच्या अंतःकरणातून मांडल्याशिवाय आशयघन कविता होत नाही. ही आशयघन कविता करण्याचा तुम्ही आपण सगळंच प्रयत्न करतो. आणि जे प्रतिभावान कवी आहेत, जे होऊन गेलेले, ज्यांचा आपण आतापर्यंत ऐकत आलो आहोत, त्यांचा अनुकरण करण्याचा प्रयत्न न करता त्याच्यापासून जे काही घेता येईल तेवढं घेऊन आपली कविता आपण समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो. तर ही समृद्ध करण्याचा प्रयत्न जो तुम्ही करणार आहात तो जरूर करा असं माझं म्हणणं आहे. आणि ह्या प्रवासात तसं म्हटलं तर अजून कवी आपल्याला घेता आले असते, पण थोडीशी मर्यादा याची पण आहे. त्यामुळे या मर्यादेच्या अधीन राहून आपल्याला घेतोय की हा जो प्रवास आहे हा प्रवास तुमचा असाच चालू द्या, ज्यामध्ये कवीच्या दृष्टीने तुम्ही विचार करा, कवितेच्या दृष्टीने शब्दातून विचार करा, आणि तुमची तुम्ही कवी आणि ती कविता संबंध घेऊन समृद्ध कविता निर्माण होईल असं नक्कीच वाटतं, अशी आशाही वाटते. त्यामुळे आजचा जो प्रसंग आहे, आजचा जो विषय आहे, त्या विषयाला समर्पक जो भाग घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर ही जी शृंखला जी त्यांनी चालवलेली आहे व्याख्यानाची, ही शब्द शृंखला त्यांनी खरंच स्तुत्य उपक्रम आहे, ज्यामधून आपल्याला आपला संवाद वाढतो. आणि हा संवाद साधण्याकरता आज वेद पाठक आणि विजय सातपुते यांनी जो संधी दिली किंवा यांनी जो योग आणला त्याचं मी स्वागतही करतो आणि त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि माझ्या शब्दाला विराम देण्याच्या पहिले फक्त एकच सांगू इच्छितो, अरे रहने दे आसमां, अरे रहने दे आसमां जमी की तलाश कर, रहने दे आसमां जमी की तलाश कर, यहाँ सब कुछ मिलता है चाहे उसकी तलाश कर, हर आरज़ू पूरी हो तो जीने में क्या मजा, हर आरज़ू पूरी हो तो जीने में क्या मजा, जीने के लिए, जिंदगी के लिए एक खूबसूरत की तलाश कर। खूबसूरत, बहुत खूबसूरत है जिंदगी का सफर, बहुत खूबसूरत है जिंदगी का सफर, तुझे और खूबसूरत बनाना हो तो एक कविता की तलाश कर, एक कविता की तलाश कर, एक कविता की, एवढंच म्हणतो आणि त्या संवादाला विश्राम देतो. कारण वेळेचं बंधन या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याप्रमाणे तुम्ही आलात आणि सहन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. छान सांगितलं राजेशजी, धन्यवाद. हा जो शेवटची शायरी आहे ती जरा स्वप्नातही वाटलं नव्हतं आज मणिकांचन योग येईल म्हणून, तो आज आलेला आहे. झोपी आहे रहने पण ते जरा कुठे टाईप करून पाठवली मेसेज करून, तर आभारी आहे सर. खूपच धन्यवाद. खूप छान शायरी. चालेल पाठवते. राजन सर, धन्यवाद सगळ्यांना. प्रफुल्ल सर बोलताय, साने सर बोला. साने, अरे धन्यवाद प्रफुल्ल. नमस्कार. धन्यवाद प्रफुल्ल, फार आभार. तुम्ही आहात, छान वाटलं.
लाखे सर. साहित्य रसिकांनो, नमस्कार. आपण ज्यावेळेस आपण मराठी कविता म्हणतो त्यावेळेस आपल्या मनात जे तरंग निर्माण होतात, ज्या लहानपणीच्या कविता आपल्या डोळ्यासमोर येतात आणि त्या मध्ये आता आजच्या व्याख्यानाची भर पडलेली आहे. कारण अतिशय नितांत सुंदर असं व्याख्यान सरांनी आपल्याला दिलं आणि इतका विचार संपूर्ण विचार, कवितेचा आढावा आणि कविता कशी असते, कवी कसा असतो, अतिशय सुंदर शब्दात सरांनी मांडलेला आहे आपल्या पुढे. आणि खरोखर आज हा आपला व्याख्यानाचा तिसरा दिवस होता. आज आपलं तिसरं व्याख्यान होतं, तिसरं पुष्प होतं आणि सरांनी फक्त एकदाच सरांना विनंती केली की सर आपल्याला वेळ आहे का, तर सरांनी लगेच हो म्हणलं. त्यांनी कसलाही आडेवेळे न घेता आपल्या शब्दसरी व्याख्यानाला त्यांनी दिवस दिला आणि कवी आणि कविता हा विषयाचं सोनं केलेलं आहे. आणि नक्कीच सर आपण आलात आणि आमच्या शब्दसरी व्याख्यानमालेत आपण एक पुष्प ओवलत, त्याबद्दल आम्ही संपूर्ण आमच्या शब्दसरी व्याख्यानमालेतर्फे आमच्या